सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. यासाठी आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून ठेवूया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सर सोडून विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले आहेत. उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर असेल. उजव्या हाताने उजव्या पावलाचा चवड्याचा भाग पकडायचा आणि प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घ्यायचं. उजव्या पावलाची 5ही बोट सेपरेटली ओढून घ्यायचे. बघा तिथे थोडासा कटकट असा आवाज सुद्धा येईल. आपल्या पावलांच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. प्रत्येक बोट सेपरेटली ओढून झाल्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज
पुन्हा एकदा सेपरेटली सगळी बोटं गोलाकार फिरवून घ्यायची. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट गोलाकार फिरवून. बरोबर. आता डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा. चवड्याचा भाग वर खाली बरोबर. आणि त्यानंतर पाऊल गोलाकार फिरवायचा अँकल मधून. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. कृती थांबवायची. आता डाव्या हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं आणि आपलं पाऊल जे आहे हे रब करायचं, घासायचं आहे. आपल्या हाताच्या आधाराने उजव्या पायाचं पाऊल घासायचं आहे. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त, किंवा आपल्याला टाच दुखीचा त्रास असतो त्याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. घासून झाल्यानंतर टॅपिंग करायचं. आता जे हे ही जी हाडं दिसतात आपल्या हाताची मागची, त्याच्याने टॅपिंग करायचंय पूर्ण पाऊल, टाच, मधला पाय, तळपाय, चवड्याचा भाग, अगदी सावकाश टॅपिंग करायचं. तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा तिथले जे पॉइंट्स आहेत ॲक्युप्रेशरचे ते आपण ऍक्टिव्हेट करू. बरोबर. आणि आता करणार आहोत आपण हाफ बटरफ्लाय. पाऊल थोडस स्वतःकडे ओढून घ्यायचंय, टाच आपली ओटी पोटाला लागू दे आणि उजव्या पायाचा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. थोडस श्वासाशी आधारित श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. वरती आल्यानंतर थांबायचं. आणि आता आपण करूया पुन्हा पाय मध्यभागी येईल आणि आता बेबी पोश्चर. उजवा पाय जो आहे तो असा थोडासा वर उचलायचा, डावा हात अँकलच्या खाली असेल, उजवा हात गुडघ्यावर असेल, आपली उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल आणि जास्तीत जास्त उजवा पाय डावीकडे आणि उजवीकडे, असं आपल्याला जसं लहान बाळाला जसं आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती. आपल्या हिप जॉईंट्स या कृतीमुळे मोकळे होतात, थाय मसल्स जे आहेत ते मोकळे होतात. 2 जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे, 3 डावीकडे उजवीकडे, 4 डावीकडे उजवीकडे, 5. बरोबर. आता उजवा हात जो आपल्या गुडघ्यावर आहे तो वरती अँकलवर येऊ दे, डावा हात अँकलच्या खाली असेल, पाऊल एकदम रिलॅक्स सोडा आणि त्यानंतर पाऊल झटकून घ्या, अगदी सावकाश. बरोबर. पाऊल झटकून घ्यायचे, थांबवायची कृती. उजवा पाय आधी पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर येऊ दे, मग डावा पाय सरळ करेल. हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर असेल. आणि आता डाव्या पायाची 5ही बोट आपल्याला सेपरेटली ओढून घ्यायची आहेत. अंगठा पहिलं बोट. आपल्याला पावलं जी आहेत ही दिवसभर साथ देतात, आपल्याला जिथे कुठे कामाला जायचं तिथे ती आपल्या सोबत असतात, तर त्यांच्या प्रती एक छोटीशी कृतज्ञता भाव, त्यांचंही आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करतोय. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन प्रत्येक बोटाचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आपली संपूर्ण जाणीव आपल्या पावलाकडे असू देत, तिथल्या जॉईंट्स मध्ये होणारी हालचाल त्याकडे लक्ष असू देत, चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. प्रत्येक बोट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून घेऊया. आणि त्यानंतर उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा हाताच्या आधाराने. फक्त चवड्याचा भाग वर खाली, पाऊल अगदी रिलॅक्स असेल. बरोबर. आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2
3 4 5. बरोबर. कृती थांबवायची. उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची आणि आता डावं पाऊल रब करायचंय, आपल्याला घासायचंय अगदी व्यवस्थित. तिथे जी उष्णता निर्माण होते त्याचा अनुभव पण घ्यायचा. बरोबर. आणि आता टॅपिंग. टॅपिंग करायचंय पावलाला. टाच, तळपाय, चवड्याचा भाग तिथे हलका हलका आपल्याला टॅपिंग. बरोबर. आणि आता करूया हाफ बटरफ्लाय. डाव्या पायाचं पाऊल थोडस वर खेचून घ्या. टाच ओटी फुटाच्या इथे येऊ दे. आणि आता गुडघा श्वास घेत जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे. श्वास सोडत वर. 1. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. वर आल्यानंतर थांबायचंय. आणि आता करूया बेबी पोश्चर. डावा पाय थोडासा वर उचलून घ्यायचा आहे. उजवा हात अँकलच्या खाली असेल. डावा हात गुडघ्यावर. जास्तीत जास्त डावा पाय उजवीकडे आणि डावीकडे. जसं आपण बाळाला जोजवतो त्याप्रमाणे कृती. आपलं बाळ आपल्या हातातून पडणार नाही अशा प्रकारे जशी काळजी घेतो तसं हे आपल्याला मुवमेंट करायची आहे. एकदा डावीकडे, उजवीकडे. बरोबर. 3 4. अगदी सावकाश. 5. बरोबर. कृती थांबवायची. आणि आता डावा हात जो गुडघ्यावर आहे तो वरती अँकलला सपोर्ट द्या. उजव्या हाताचा खालून सपोर्ट द्या आणि पाऊल झटकून घ्या. डाव्या पायाचा पाऊल झटकून घ्यायचंय. बरोबर. आम्हाला आमचे गुरुजी सांगायचे की जेवढं तुम्ही पाऊल तुमचं जास्त झटकेल तेवढा लीनता तुमच्यामध्ये जास्त असेल. तर याच्यामध्ये आमची कृती चांगली व्हावी असा त्यांचा हेतू असायचा. बरोबर. छान. कृती थांबवायची. उजवा जो डावा पाय सावकाश आधी उजव्या पायाच्या मांडीवर येऊ दे आणि मग तो सरळ कर. विश्रांती. काल पूजाताई तुम्ही प्रश्न केला होतात ना की पोटावर पडून तुमचं ऑपरेशन झालेलं, पण 12 वर्ष झाली आहेत ना, त्यामुळे काही हरकत नाहीये. जर त्रास होत असेल आता तर मग करू नका. त्रास होत नसेल, व्यवस्थित असेल तर करायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. ऑपरेशन म्हणजे नुकतीच 6 महिने किंवा 1 वर्ष असं जर कोणाची शस्त्रक्रिया असेल तर त्यांनी पोटावर पडून आसनं करू. विश्रांती. आणि आज आता आपण करणार आहोत भूमातेला वंदन करायचं आपल्याला. तर हे कसं करायचं? भूमाता जिच्याने आपल्याला अन्न, पाणी, निवारा जे काही आहे ते आपल्याला मिळतं, त्या भूमातेबद्दल आपल्याला थोडीशी कृतज्ञता व्यक्त करायची. तर आता इथे काय करायचं आपल्याला? एकदा आपल्याला उजवीकडे खाली वळायचंय. कपाळ जमिनीकडे असेल. मग उजव्या बाजूने वर येऊन डाव्या बाजूला खाली वळायचंय आणि कपाळ जमिनीला टेकवायचं. अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची. हा, दोन्ही पाय सरळ असतात. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे खाली वळा. कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर. लास्ट राउंड करतोय. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत वर आणि विश्रांती. आज आपण शिकणार आहोत जानू शिरासन. जानू शिरासन म्हणजे काय? जानू संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू असं म्हणतात आणि शिर म्हणजे आपलं कपाळ गुडघ्याला लावणं. याचे कॉन्ट्राइंडिक्शन असे आहेत की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगोचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे आणि त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची कुठल्याही प्रकारची दुखणी असतील तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की इथे आपल्या पोटावरती दाब येतो, त्यामुळे आपलं अन्नपचन सुधारतं. आपले पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात, त्यामुळे ते अधिक कार्यक्षम होतात. आणि त्याचबरोबर आपला पाठीचा कणा जो आहे तो अधिक लवचिक होतो, अधिक कार्यक्षम होतो.
जानुशिरासन जे आहे हे पश्चिमोत्तानासन जे ऍडव्हान्स आसन आहे त्याचा पूर्व अभ्यास म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. एकदा आपल्याला जानुशिरासन व्यवस्थित जमलं की मग आपल्याला पश्चिमोत्तानासन हे आसन सुद्धा व्यवस्थित जमतं. तर आता हे बघूया कसं करायचं. सोपं आहे. फक्त जे कॉन्ट्राइंडिक्शन सांगितले, ज्यांचं हृदयविकाराचा त्रास आणि वर्टिगो त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. कारण की इथे पुन्हा रक्तप्रवाह आपल्या डोक्याच्या दिशेने होतो, हृदयाच्या दिशेने होतो. म्हणून अशा विकारावाल्यांनी हे आसन करणं टाळायचं. तर आता हे बघूया कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करतो. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतो. उजवा जो पाय आहे तो अगदी आपला सरळ आहे. आता इथे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय थोडासा असा फोल्ड करायला हरकत नाहीये. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सूचना आहे ही. आता याच्यामध्ये जेव्हा आपला पाय आपण सरळ ठेवतो तेव्हा आपल्या ज्या व्हेरिकोज वेन्स आहेत त्या सुद्धा आपल्या अगदी ताठ होतात आणि लवचिक होतात. त्यामुळे व्हेरिकोज वेन्सचा सुद्धा त्रास या आसनाच्या सरावाने कमी होतो. तर आता बघूया हे आसन कसं केलं जातं. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या हाताचे तळवे उजव्या पायाच्या अशा मांडीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होईल, म्हणजे थोडीशी अशी ती ताणली जाते. आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात आपल्या पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुकायचं. आपल्या दोन हातांनी उजवं पाऊल जे आहे ते पाऊल टाच किंवा पायाची बोटं तुम्हाला जे पकडणं शक्य आहे आधी ते पकडायचं. आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडावं. आता ज्यांचे हात पावलापर्यंत जात नसतील त्यांनी दोन्ही हात असे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडले तरीही चालेल. इथे आपल्याला कुठेही श्वास रोखून न धरता कृती करायची आहे. उजवा पाय जो आहे हा पूर्ण ताणला जातो. उजव्या ओटीपोटावरती दाब येतो आणि इथे 1 ते 2 श्वास थांबून तिथल्या तिथेच उलटचाल करायची आहे. अगदी सावकाश तिथल्या तिथेच उलटचाल. ठीक आहे. याचं अजून एक कॉन्ट्राइंडिक्शन म्हणजे असं आहे की ज्यांना जास्त नंबरचा त्रास आहे तर त्यांनी सुद्धा हे आसन करताना म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं आहेत ती करताना काळजी घ्यायची आहे. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता सुरुवात करूया. मग लक्षात आले प्रत्येकाला कृती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय सरळ ठेवणार आहोत आणि डावा पाय फोल्ड करणार आहोत. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. उजवा पाय सरळ आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय थोडासा फोल्ड करायला हरकत नाही. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्या. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडत हळूहळू आधी कमरेतनं पुढे झुका. आपल्या दोन्हीही हातांनी उजवं पाऊल टाच किंवा पायाची बोटं पकडा आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. श्वास प्रश्वास चालू असेल. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, सोडूया, श्वास घेऊया, सोडूया. उलटचाल करताना अगदी सावकाश तिथल्या तिथेच वर या. सावकाश. छान. डावा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. रक्तप्रवाह बघा, जेव्हा आपण तुम्ही व्यवस्थित जर श्वासाशी आधारित करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा आपोआप आपलं ब्लड सर्क्युलेशन डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा आपण उलटचाल करतो तेव्हा तिथे जो काही हालचाल होते त्याकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी लोअर बॅक मधून म्हणजे कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हातांनी आपलं डावं पाऊल टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता उजवा पाय पूर्णपणे ताणला गेलेला आहे. डाव्या ओटीपोटावरती दाब आहे. डावा पाय आपला ताणला गेला. डाव्या ओटीपोटावर दाब आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे.
उलट चाल करताना सावकाश तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश. उजवा पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती. आणि करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळवून घ्या, हाताची पकड पावलांच्या खाली असेल. आणि आता थोडीशी डायनॅमिक कृती, वर खाली, कारण की आपले दोन्ही पाय आपण स्नायू स्ट्रेच केले होते, म्हणून त्याला सप्लिमेंटरी आपण बटरफ्लाय करतोय की ऍटलिस्ट ते स्नायू आपले थोडेसे लूज होते. कृती थांबवायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घेऊया. आज आपण दोन नवीन आसनं बघणार आहोत, उत्तान वक्रासन आणि सुलभ भुजंगासन. उत्तान वक्रासन जे आहे ते याला कॉन्ट्राइंडिशन वेगळे असे काही नाहीयेत, कोणीही करू शकतं, फक्त पाठीच्या मणक्याची दुखणी असतील आणि गुडघे दुखी असेल तर हे आसन करताना काळजी घ्या, प्रयत्न मात्र जरूर करा, कारण की अगदीच न करण्यासारखं असं या आसनामध्ये काहीच नाहीये. सोपं आसन आहे. आणि दुसरं म्हणजे याचे फायदे असे आहेत की हे थायरॉइड आणि डायबिटीस असं प्रतिबंधात्मक म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. उत्तान वक्रासन. वक्रासन जे आहे हे आपण दोन प्रकारे करतो, एक बैठक स्थितीमध्ये आणि एक शयन स्थितीमध्ये. शयन स्थितीमध्ये करतो म्हणून त्याला उत्तान असं म्हटलं जातं, उत्तान वक्रासन. याचे खूप सारे व्हेरिएशन सुद्धा आहेत, ते वेळोवेळी आपण आपल्या वर्गामध्ये घेणारच आहोत. तर आज आपण अगदी सोपी कृती जी आहे ती बघणार आहोत. मी आधी तुम्हाला करून दाखवते, मग आपण एकत्रित करूया. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन. सुलभ भुजंगासन जे आहे याचे सुद्धा कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे ज्यांचं कुठल्याही प्रकारची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची, तर त्यांनी म्हणजे 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी जर शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. सुलभ भुजंगासनचे फायदे असे आहेत की हे सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस उपचारात्मक आहे. याच्याने आपला स्पॉन्डिलिसिस जर झाला असेल तर तो बरा होतो. त्याचबरोबर थायरॉइड सारखा आजार सुद्धा याच्याने बरा होतो, तो कंट्रोलमध्ये राहतो, कारण की आपल्या गळ्याच्या म्हणजे कंठस्थ ग्रंथींवरती ताण येतो, त्यामुळे थायरॉइड इथे कंट्रोलमध्ये राहतो. तर ही दोन्ही आसनं कशी करायची ही आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. उत्तान वक्रासन करण्यासाठी शयन स्थितीमध्ये पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर मी डायरेक्ट आसनाला सुरुवात करते. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करायचे. बघा पावलं पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहेत, पावलाला पाऊल गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे. आपल्या ज्या टाचा आहेत त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या, दोन्ही पायांच्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. मग पुन्हा एकदा मांडीला मांडी चिकटली, गुडघ्याला गुडघा आहे, पावलाला पाऊल चिकटलेला आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि आपण उशी कशी डोक्याच्या मागे घेतो तशी आपल्या ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्यायची या प्रकारे. इथे खांदे जे आहेत हे पूर्णपणे रिलॅक्स असतील, पोटाचे स्नायू सुद्धा रिलॅक्स करायचे, कोपरं पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहेत आणि इथे सुद्धा आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतंय, म्हणजे आपली जी लंग्स कॅपॅसिटी आहे ती सुद्धा वाढते. आपला श्वसन मार्ग जो आहे तो अधिक कार्यक्षम होतोय, कारण की आपली फुफ्फुसे जी आहेत ही ताणली जात आहेत आडव्या कक्षेमध्ये. ही स्थिती आपली पक्की झाली की त्यानंतर आपले जे जुळलेले पाय आहेत हे उजव्या बाजूला जातील आणि आपली मान डावीकडे. इथे पूर्णपणे आपल्या ओटीपोटावर, कमरेच्या भागावर, पाठीच्या कण्याला वक्रता प्राप्त होते, पीळ येतो. त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती एकाच वेळेला ताण आणि दाब हा आपल्याला अनुभव घेता येतो, म्हणून हे डायबिटीस आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे. आपले पाय उजव्या दिशेला आहेत, मान डावीकडे आहे, डाव्या बाजूच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना पुन्हा आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. पुन्हा टाचा ज्या आहेत ह्या सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या, त्या लांब गेल्या असतील तर, आणि हाताची पकड पुन्हा डोक्याच्या मागे. आता विरुद्ध बाजूने पण बघून घ्या म्हणजे अजून व्यवस्थित समजेल तुम्हाला. आता जुळलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे, म्हणजे बघा पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा असतो आणि उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. कोपर कुठेही उचललेली नाहीये,
आणि उलटचाल करताना पुन्हा पाय आणि मान मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करायचे, हात सरळ करायचे आणि विश्रांती. हे झालं आपलं उत्तान वक्रासन. आणि आता पुढचं आपण बघून घेऊया सुलभ भुजंगासन कसं असतं. पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर आपण सुलभ भुजंगासन करणार आहोत. ती पण कृती बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. आता इथे दोन्ही पाय जोडलेले, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता इकडे आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची जी कोपरं आहे ती छातीच्या रेषेत आहे आणि हाताचे तळवे जे आहेत हे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत आहेत किंवा हाताचा पंजा चेहऱ्याच्या रेषेत आहे. ही स्थिती पक्की झाली की मग सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. दोन्ही हातांचा सपोर्ट जमिनीवरच असेल, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करायचं आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या आलेला ताण त्याचा अनुभव घ्यायचा. जोड श्वासाची ठेवायची. हे झालं सुलभ भुजंगासन. त्याच्याने आपला सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस असेल तर तो बरा होतो. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत ज्या क्रमाने आपण वरती आलेलो त्या उलट क्रमाने खाली यायचं. म्हणजे आधी पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर कपाळ जमिनीला टेकवायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. ठीक आहे. आता एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सुरुवात आपण उत्तान वक्रासन पासून करणार आहोत. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. सुरुवातीला आपण सायकलिंग करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. रिवर्स सायकलिंग, उलट सायकलिंग. 1 2 3 4 5 6. बरोबर. पावलं जमिनीला लागू देत. 7 8 9 10. छान. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा, जोडलेले आहेत आणि मग नियंत्रित जमिनीवर ठेवा. अगदी सावकाश. जेव्हा आपण नियंत्रित जमिनीवर ठेवतो तेव्हा आपल्या कोर मसल्सला, ऍब्डोमिनल मसल्सला जो प्रेशर येतो त्याचा अनुभव घ्यायचा. याच्याने आपल्याला आपले ऍब्डोमिनल मसल्स जे आहेत ते अधिक लवचिक होतात. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा सायकलिंग अतिशय उपयुक्त आहे. विश्रांती. आणि आता करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. बरं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे आपल्याला ही हाताची पकड घ्यायची. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आपली हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवरती आहे. आणि आता करूया आपण उत्तान वक्रासन. जोडलेले जे पाय आहेत हे आपले उजव्या दिशेला जातील आणि आपली मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. पावलावर पाऊल आणि गुडघ्यावर गुडघा ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, प्रयत्न शैथिल्य. देहधारणा आणि प्राणधारणा. देहधारणा म्हणजे डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करूया. पावलावर पाऊल आहे का, गुडघ्यावर गुडघा आहे का, आपला गुडघा सहज टेकतोय की आपल्याला कुठला अट्टहास करावा लागतोय, ह्याचा आपला आपण मागोवा घेऊया. इथे आपली डावी जी बाजू आहे ती ताणली गेलेली आहे. कंठस्थ ग्रंथींवरती एकाच वेळेला आपल्याला ताण आणि दाब याचा अनुभव येतोय.
डाव्या बाजूने तुम्हाला दाब वाटत असेल, उजव्या बाजूने ताण आहे, स्ट्रेच आहे, पाठीचा कणा, कमरेचा भाग, तिथे आलेला पीळ, त्याचाही अनुभव आणि जोड श्वासाची प्राणधारण. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे, सावकाश दोन्ही पाय आणि मान मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या सीटच्या. पुन्हा आपल्या हाताची गुंफण करायची बोटांची आणि ती आपल्या डोक्याच्या मागेच. आता जुळलेले पाय आपले डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला हाताची कोपरं कुठेही वर उचलायची नाहीये, ती जमिनीवर असतील. डोळे बंद, देहधारणा प्राणधारणा. आणि आता बघा, डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजव्या बाजूला आलेला ताण, कंठस्थ ग्रंथीवर विरुद्ध बाजूने आलेला ताण दाब, याचा अनुभव आणि जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे, सावकाश आपले पाय मध्यभागी, मान मध्यभागी, दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये अंतर असेल, विश्रांती. सावकाश एका कुशीला वरून पोटावर करून विश्रांती घेऊया. टीव्ही पोस्चर मध्ये किंवा एका गालावर पडून विश्रांती, तुम्हाला जे सहज वाटेल, आरामदायी वाटेल त्या स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरे छातीच्या रेषेत, हाताचे पंजे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचं आहे. नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. छान. इथे गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, याचा अनुभव घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. बरोबर. आणि आता उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. आणि आता टीव्ही पोस्चर मध्ये या. आपल्या हातांचा स्टँड करून हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा टीव्ही पोस्चर मध्ये यायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि दोन्ही पाय एकाच वेळेला फोल्ड करायचे, सरळ करायचे, फोल्ड करायचे, सरळ करायचे. टाचा सीटला लागू देत पाय फोल्ड करताना आणि सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड 90 डिग्री आणि रोटेशन क्लॉकवाईज. एक, पावलं जमिनीला टेकू देत, स्पर्श होऊ देत पावलांचा जमिनीला. दोन आणि तीन. अँटी क्लॉकवाईज. एक, दोन आणि तीन. तीन वेळा झाले ते थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे, दोन्ही हात खाली, एका कुशीला वळून पाठीवर पडून मध्ये विश्रांती घ्या. सावकाशपणे
पूर्णपणे पाठ जमिनीला टेकवा आणि त्याच्यानंतर बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थितीमध्ये अगदी सावकाश. स्टँडिंग मध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पायांमध्ये अर्ध्या फुटापर्यंत अंतर घ्या, म्हणजे अगदी थोडस अंतर असेल. आपले हात जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि आता आपण करतोय नेक रोटेशन. त्याच्या आधी आपण मान आपली एकदा उजवीकडे आणि डावीकडे टिल्ट करणार. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान सावकाश उजव्या दिशेला टिल्ट करा. उजवा कान उजव्या खांद्याकडे असेल. दोन्ही हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने अगदी रिलॅक्स सोडायचे, एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी श्वास सोडत मान डाव्या साईडला थोडीशी टिल्ट करायची. डावा कान डाव्या खांद्याजवळ येईल. खांदा मात्र आपल्याला कुठेही वर नाही उचलायचा आहे. आपले खांदे रिलॅक्स असतील. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी यायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आपली हनुवटी गळ्याकडे असेल आणि आता सुरुवात करूया नेक रोटेशनला. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. मान सरळ करायचे. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आणि आता आपण करणार आहोत हिप रोटेशन. सावकाश आपली कंबर जी आहे, आपले हात जे आहेत हे जी कमरेचं जे हाड असतं ना इकडचं तिथे ठेवा आणि आता सावकाश आपली कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे नाही कंबर हिप रोटेशन. आपल्याला वेस्टचा कमरेचा जो भाग आहे तो आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे. थोडीशी पुढे येऊन दिसतंय. कंबर जी आहे ही एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. हा बरोबर, आता बरोबर बरोबर. हा एक, उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. दोन, तीन, बरोबर आणि चार. छान. अँटी क्लॉकवाईज डावीकडे पुढे, उजवीकडे पाठीमागे. एक, दोन, बरोबर, तीन, चार आणि पाच. पाच वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली, थोड्या वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड करूया. हातांची बोटं आपल्या खांद्यावर असतील. दोन्ही कोपरे जॉईन करून घेऊया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, शोल्डर रोटेशन, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. चार, पाच, अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. बरोबर. पाच वेळा झालं की थांबायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत आपल्याला हात लांब करायचे. बरोबर. श्वास सोडत जवळ. आपण जेव्हा हे करतो तेव्हा आपल्या फुफ्फुसांचे जे स्नायू आहेत ते कसे प्रसरण पावतात श्वास घेताना आणि सोडताना आकुंचित होतात त्याकडे लक्ष द्यायचंय. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब,
श्वास सोडत जवळ. बरोबर. एक लास्ट राऊंड. श्वास घेतला आणि श्वास सोडत जवळ. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. करणार आहोत एक पादोत्तासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि आता उजवा जो पाय आहे ना, तो जमिनीपासून वर उचला आणि त्याचा पाऊल जमिनीच्या दिशेला सैलसर सोडा. हा, फोल्ड करा. हा, आणि पाऊल जमिनीच्या दिशेला सैलसर सोडा. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा आपला सरळ आहे. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधणारं हे एक पादतोलासन. नजर समोर. पापण्यांची कमीत कमी उघडझाप केली तर आपल्याला आपला छान बॅलन्स राहता येतो. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. खूप छान आहे. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधणारं. आणि तिथे थांबा थोडा वेळ. 1 2 3 4 5. छान. सावकाश. उजवा पाय खाली, दोन्ही हात खाली. शरीराचा भार डाव्या पायावर गेला होता, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्या. याच्यामध्ये सुद्धा बरेचसे व्हेरिएशन्स आहेत, ते आपण आता वेळोवेळी पुढे पाहणारच आहोत. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता डावा जो पाय आहे तो जमिनीपासून वर उचला. पाऊल जमिनीच्या दिशेला सैलसर सोडा. म्हणजे पायाची जी बोट आहेत ती जमिनीच्या दिशेला पॉइंटेड करायची. नजर समोर. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला पाय तो वर उचला. नजर समोर. हाताची पाचही बोट जोडलेली आहेत. तळवे जमिनीच्या दिशेला समांतर आहे. 1 2 3 4 5. छान. सावकाश. डावा पाय खाली, दोन्ही हात खाली. विश्रांती. करणार आहोत आपण आता नी रोटेशन. आता इथे आज आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. समोरून दोन्ही गुडघे जॉईन करून घ्या आणि मग गोलाकार फिरवा. 1 या प्रकारे. 2 3 4. बरोबर. 5. छान. आणि आता अँटी क्लॉकवाईज, विरुद्ध बाजूने. गुडघे थोडेसे मागे न्या, मागे प्रेस करा आणि मग गोलाकार फिरवा. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश सरळ व्हायचंय. दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्यायचे. एक श्वास वरून घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली बसायला सुरुवात करा. पूर्णपणे खाली बसा. सीटचा भाग जमिनीला टेकवा. हाताचा कमीत कमी आधार घेऊन आपल्याला ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवा आणि विश्रांती. छान. विश्रांती. कविताताई, छान जमलं तुम्हाला. विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण पूर्ण विभागीय श्वसन बघणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवरती. मान सरळ. डोळे बंद. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, तुम्हाला जे सहज जमेल त्या स्थितीमध्ये बसायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. दुसरा आवर्तन.
यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण करूया अकार, जे काल आपण पाहिलं उदर श्वसन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, खांदे कोपर शिथिल, चेहरा शांत. जाणीव आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे असेल आणि त्याचबरोबर आपल्या पोटाच्या ठिकाणी, आपला जो ओटीपोट आहे तिथे एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार आणि पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. आता आपण बघणार आहोत उकार. उकार करताना आपण जेव्हा श्वास भरून घेतो तेव्हा आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करायचं, म्हणजे बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना उकार आपली छाती त्याच्यानंतर अगदी पूर्ववत. बघा मी करून दाखवते. हे झालं आपलं ऊर्ध्वश्वसन. आपली जी जाणीव आहे ही शरीराच्या मधल्या भागाकडे, म्हणजे आपल्या छातीपासून आपले दोन्ही हात जे आहेत त्याच्याकडे असेल. सुरुवात करूया. 3 आवर्तनात आपल्याला उकाराची करायची. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळे अलगद मिटून घेऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. दुसरे आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत उकार. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरूया आणि श्वास सोडत उकार. पुढे आपल्याला पाहायचं आहे स्कंद श्वसन. स्कंद श्वसनाच्या वेळेला आपल्याला आपले खांदे जे आहेत हे कानाच्या दिशेला घेऊन जायचे जेव्हा आपण श्वास भरून घेऊ त्यावेळेला. आणि मग श्वास सोडताना आपल्याला मकार करायचा आहे. या प्रकारे असेल. एक आवर्तन करून दाखवते. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार. खांदे पुन्हा पूर्ववत. हे झालं आपलं स्कंद श्वसन. उदर, उर आणि स्कंद. अ उ म. सुरुवात करूया. 3 आवर्तन स्कंद श्वसनाची. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आणि आता सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना मकार.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. खांदे पुन्हा पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मकार. काही क्षण शांत. आणि आता करूया संपूर्ण अकार उकार मकारासहित श्वसन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. एक आवर्तन उदर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर. श्वास सोडत उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत उकार. जाणीव उरभागाकडे. स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. काही क्षण शांत. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्यायची. अगदी सावकाश. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा वगैरे लावला असेल तर तो बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून द्यायचं आहे. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. प्रचंड सुख, समाधान, शिथिलता आपल्याला या शवासनामध्ये प्राप्त होते. आपण दिवसभर जे काही कामे केली आहेत त्यामुळे आलेला शारीरिक मानसिक थकवा या शवासनाच्या माध्यमातून तो निघून जातो. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. बैठक स्थितीमध्ये आज आपण जानुशिरासन पाहिलं. शयन स्थितीमध्ये केलेलं उत्तान वक्रासन. पोटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन. दंड स्थितीमधलं एकपादतोलासन. आणि त्यानंतर विभागीय श्वसन. अकार उकार आणि मकार. उदर उर आणि स्कंद श्वसन. या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण. जाणीवपूर्वक शिथिलता. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. आपल्या मनाने तो भाग शिथिल करत जायचा. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, जांघेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. कमरेचा भाग, सीटचा भाग शिथिल. जाणे शरीराच्या मधल्या भागाकडे. 2 हात, दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल.
जाणीव पाठीच्या मणक्याकडे. आपला लोअर बॅक, मिडल बॅक, अपर बॅक या पाठीच्या मणक्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे तीही शिथिल झालेली आहे. जाणीव उदर आणि ऊर भागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. आपली उदर पोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय जे आता अगदी विश्रांती स्थितीमध्ये आहे तेही शिथिल झालेलं आहे. जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मनाने शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर माझं हलकं हलकं हवेत कापसासारखं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. श्वास घेताना जाणीव आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, श्वास घेता सो, श्वास सोडता हम, सो हम, सो हम करीत असे. आपल्या विचारांची गती जेव्हा कमी होते तेव्हा श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध होते आणि त्या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड आत्मिक समाधान मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझ्या जीवनाची जी दृष्टी आहे ती आता प्रचंड सकारात्मक झालेली आहे. माझा दृष्टिकोन बदललेला आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. मी केलेल्या साधनेचं समाधान, आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि हा बदल मी माझा अनुभव घेत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. इष्ट देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. श्वसनाची स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही पुन्हा एकदा आपल्याला आपली जी उर्वरित कामे आहेत ती पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी पुन्हा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि थोडा वेळ आपले पाय फोल्ड करा. या स्थितीचाही अनुभव घ्या. आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. कुठलीही घाई गडबड न करता अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी.
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। आणि आता करूया दमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतो. ठीक आहे. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. मीटिंग एंड करते. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते.